आजची ही पवित्र मिसा रायनी रोहन डिकुनाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, तसेच जुएन डाबरेच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व लिली व विली डिकुना यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या उपासनेद्वारे परमेश्वर आपल्याला काळाची चिन्ह ओळखून आपल्या जीवनामध्ये योग्य असा बदल करण्यासाठी पाचारण करीत आहे. अंतिम न्यायाच्या दिवशी परमेश्वराठाई जी पावित्रता हवी आहे ती आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनात योग्य असा बदल घडवून यावा, म्हणून ह्या पवित्र रहस्यात परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. पवित्र रहस्याच्या उत्सवात अर्थपूर्णरित्या सहभागी होण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपण आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हैकेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन.
संत पौलाचे इफिसिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनानं राखायला झटत जा. तुम्हाला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जसे एकच आहे तसे शरीरही एकच आहे, आत्माही एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नान संस्कार एकच, सर्वांच्यावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत, कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, तो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. प्रतिसाद. प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक आहेत. तो याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले हेच ते. प्रतिसाद. प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायांना म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे, आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता, आणि तसे घडते.
अहो ढोंग्यानो, तुम्हास पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? तू आपल्या वाद्याबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुंगात टाकील. मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, जगाच्या अंतिम न्यायाविषयीचा जो वृत्तांत आहे तो आज देखील प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानाद्वारे पुढे केलेला आहे. मागील काही दिवसामध्ये उपासनेमध्ये आपण आपल्या अंतिम न्यायाविषयी ऐकत आहोत, जिथं प्रभू येशू ख्रिस्ताने जागृत राहण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि किंबहुना त्याद्वारे पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तोच धागा आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुढे नेत असताना आपल्याला ह्या जगातील काही चिन्ह जी आहेत ती ओळखून आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त प्रवृत्त करत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण निसर्गामध्ये होत असलेले बदल पाहतो, त्यातून मिळणारी जी चिन्ह आहे त्याच्यातून आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या निष्कर्षाने काढत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आकाशामध्ये काळे ढग येतात तेव्हा आपण सहजरित्या सांगतो की आता काही तासात, काही वेळेत पाऊस येईल. आणि तसं होतं, पाऊस येतो, कारण आपण पाहतो ते काळे ढग आलेले आहेत ते पावसाचेच आहेत. उष्ण वारा वाहू लागला किंवा थंड वारा वाहू लागला की आपल्या लक्षात येतं की आता उष्णता वाढणार आहे. थंडीची झुळूक सुरू झाली की आपण आपोआप सांगतो की आता ह्या वर्षी थंडी भरपूर असणार आहे. ही निसर्गातली चिन्ह आहेत आणि ही निसर्गातली चिन्ह ओळखून त्याप्रमाणे आपण सावधगिरी म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य असं बदल करत असतो, सावधगिरी बाळगत असतो. जी सुरक्षितता आपल्याला हवी आहे हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार, त्यानुसार ती सुरक्षितता आपण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. हे निसर्गाच्या बाबतीत. जेव्हा आपण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या अंतिम न्यायाच्या संदर्भामध्ये विचार करतो तेव्हा देखील तीच सावधगिरी बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे. गेले काही दिवस प्रभू येशू ख्रिस्त ह्याची आपल्याला जाणीव करून देत आहे. आणि म्हणून जशी ही निसर्गाची चिन्ह ओळखून आपण योग्य निर्णय घेत असतो, तसंच आपल्या जीवनामध्ये आणि आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यातून मिळणारा जो संदेश आहे तो संदेश ओळखून आपण आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे. आणि तो बदल कशासाठी? कारण आपल्या प्रत्येकाला अंतिम न्यायाच्या दिवशी परमेश्वरासमोर उभं राहावं लागणार आहे. आणि जेव्हा आपल्याला उभं केलं जाणार आहे तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाच्या अगदी शेवटचं वाक्य बोलत आहे की पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस. या ठिकाणी त्यांनी न्यायाधीशाचं उदाहरण किंवा दाखला छोटासा आपल्या समोर ठेवलेला आहे की कोर्टामध्ये आपल्याला नेल्यानंतर कशा रीतीनं आपल्याला पै न पै फेडावी लागते, नंतरच आपल्याला न्याय मिळतो किंवा आपल्याला बाहेर पडता येतं. अगदी तशाच प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या समोर उभे राहणार आहोत त्यावेळेला देखील आपल्या जीवनाचा हिशोब घेतला जाणार आहे. आणि म्हणून त्या हिशोबाच्या वेळेला आपल्याला अगदी सहजरित्या त्या कोर्टातून बाहेर पडता यावं.
म्हणून येशू आपल्याला आज मार्गदर्शन करत आहे. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे मार्गदर्शन करत असताना आपल्याकडून काय अपेक्षा केली जात आहे? ही आपल्या जीवनामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो योग्य असा बदल होणं गरजेचं आहे. की माझ्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना त्रास होत आहे का? माझ्या प्रवृत्तीमुळे, माझ्या वागणुकीमुळे दुसरे अडचणीत येत आहेत का? माझ्या जीवनाद्वारे मी दुसऱ्यांना दुःख देत आहे का? ह्या सगळ्याचा हिशोब ठेवला जाणार आहे. आणि हा हिशोब जो आहे तो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अगदी शेवटच्या न्यायाच्या दिवशी आपल्याला पै न पै फेडीपर्यंत देवासमोर उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनावर आपण चिंतन केलं पाहिजे. त्याबरोबरच आजूबाजूला घडत असलेल्या घटनेद्वारे देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ती काळाची चिन्ह आहेत. त्या काळाच्या चिन्हांना ओळखून आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडविणं महत्त्वाचं आहे. आपल्या स्वभावामध्ये बदल घडविणं गरजेचं आहे. आणि आताच्या काळामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. करोना व्हायरस या जगामध्ये आलेला आहे आणि एक मोठं चिन्ह जणू काही देवाने आपल्याला दिलेलं आहे. या चिन्हाद्वारे आपल्यासमोर काय आहे की आपल्या जीवनाची अनिश्चितता. ही आज मी आहे, उद्याला ह्या ठिकाणी असेन की नाही ठाऊक नाही. हा व्हायरस कोणावरती घात करेल, कोणाचं जीवन उद्ध्वस्त करेल, कोणालाही काहीही ठाऊक नाही. आणि ही जीवनाची अनिश्चितता आणि आपल्या मृत्यूची भीती जी आहे त्याची टांगती तलवार जी आहे ती प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे. आजच्या घडीला कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की मला काहीच होणार नाही. प्रत्येक जण आतून खपलेला आहे, आतून घाबरलेला आहे की आज मी धडधाकट आहे, मला काही होणार नाही असं मी जगासमोर सांगतो, पण मनातून खचलेलो असतो की कदाचित उद्याला हाच व्हायरस कुठून माझ्यामध्ये शिरेल आणि मग माझं काय होईल मला ठाऊक नाही. हे काळाचं चिन्ह आहे. आणि म्हणून ही जीवनाची अनिश्चितता समोर असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो देव आपल्याला काय सांगत आहे की आपल्या स्वभावात बदल करा. कारण तो अंतिम क्षण आपल्यासाठी कधी केव्हा येईल हे कोणालाही ठाऊक नाही. मात्र तो क्षण येणार आहे, त्याला प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरती सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या स्वभावात बदल करायचा आहे, आपल्या जीवनामध्ये आपण बदल करायचा आहे. जर आपल्या जीवनामध्ये बदल केला तर आपण ह्या जगाचा हिशोब जो आहे तो इथंच चुकता केलेला आहे. देवासमोर आपण अगदी पवित्र उभे राहणार आहोत. परंतु जर आपण ह्या जीवनामध्ये जे अपेक्षित जीवन आहे देवाकडून ते जर जगलेलो नाहीत, आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना दुःख आणि त्रासच झालेला असेल, दुसऱ्यांना समजूतदारपणा दाखवलेला नाहीये, आपल्या मनातील घृणा कमी केलेली नाही, राग कमी केलेला नाही, द्वेष कमी केलेला नाही, क्षमा केलेली नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याला द्यावं लागणार आहे. ह्याची जाणीव आपण ठेवत आहोत का? आणि हेच आजच्या उपासनेतून परमेश्वर आपल्या समोर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर चिंतन करण्यासाठी हा अवधी दिलेला आहे. आणि म्हणून आपण विचार करूया की मला कुठे बदल करायचा आहे आणि त्या बदलाद्वारे देवासमोर मी पवित्र म्हणून उभा राहू शकेन की नाही, हा प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये विचारला पाहिजे. की जेव्हा अंतिम क्षण माझा येईल, अंतिम न्यायाच्या दिवशी मी देवासमोर उभं राहत असताना देव मला सांगेल का की शाब्बास विश्वासू दासा, तू थोडक्याच गोष्टीमध्ये विश्वासू राहिलेला आहे, तुझी मोठ्या गोष्टींवरती मी नेमणूक करत आहे, स्वर्गाचा वाटा घे. हे वाक्य आपल्या कानावरती पडेल का? देवाकडे कृपा मागूया.
बंधू भगिनीनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या ह्या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप,
व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात होई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये
तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणावर येवो. आमेन. सा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देवाच्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेप्रमाणे बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवाळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. या करोना महामारीपासून आम्हा सर्वांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना.
तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाच्या आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आई वडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, डिसेंबर 2020 पर्यंत ज्या उमेदवारांची लग्न आहेत, ज्यांनी आपल्या चर्चमध्ये नावनोंदणी केलेली आहे, जीवनदर्शन केंद्रामध्ये लग्नाचं शिबिर केलेलं आहे, अशा उमेदवारांनी आपल्या देवळाच्या नोटीस बोर्डवरती त्यांची नावं लिहिलेली आहेत. कोणत्या फादरांकडे फॉर्म भरायचा आहे हे तेथे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये प्रत्यक्ष उमेदवारांनी येऊन फादरांशी बोलावं, अपॉइंटमेंट घ्यावी आणि फादर सांगतील त्या वेळेमध्ये येऊन हा लग्नाचा फॉर्म भरायचा आहे. आपल्या शासनातर्फे काही जे नियम सांगितलेले आहेत लग्न साक्रामेंट आशीर्वादित करण्याविषयी, त्याची कल्पना ह्या उमेदवारांना मी त्याच वेळेला देणार आहे. प्रत्यक्ष मला भेटा. विशेषतः जी लग्न आपल्या देवळामध्ये आशीर्वादित होणार आहेत त्या संदर्भामध्ये जे काही निकष आहेत त्या संदर्भामध्ये स्पष्ट मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन. आणि म्हणून उमेदवारांनी ह्या दिवसामध्ये येऊन फादरांशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, उमेदवारांनी, त्यांच्या आईवडिलांनी नाही. त्याबरोबरच KG ॲडमिशनच्या संदर्भामध्ये काही शाळातून नोटिसा आलेल्या आहेत. नोटीस बोर्डवरती ह्या शाळेच्या नोटिसा लावलेल्या आहेत. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. मंगल पावन दिव्य बाळ
बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.